30व्या बालसाहित्य संमेलन आणि मराठी भाषा दिन असा संयुक्त कार्यक्रम या डॉक्टर अनिल अवचट साहित्य नगरीत अपर्णा व्यंकटेश वसुधा नार्वेकर व्यासपीठावर गुरुवर्य वी साठे मराठी प्रबोधिनी जे सभासद आज 70 पासून ते 90 वर्षापर्यंत आहेत त्यांचा या कार्यक्रमाशी किंवा 21 वर्षात त्यांनी केलेला हा जो एक मोठा प्रयत्न आहे त्याच्यातून हे कवी आता तयार होत आहेत. त्या कवी संमेलनाला आपण 3ऱ्या सत्रात सुरुवात करतो आहोत. आणि जाता जाता मला कुसुमाग्रजांची या 2 ओळींची आठवण होते तेवढी तुम्हाला सांगतोय. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन, माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन, स्वर्ग लोकावर थोर मला हिचे महिमा. काही मुलं म्हणत असतील टाळ्या कशा वाजवाल, एका हातात केळ्यात दुसऱ्या हातात डोळे. हे असताना सुद्धा आपण आता पहिल्या कवितेकडे येतो आहे. कवी संताला सुरुवात करीत असताना पहिली कविता सादर होते आहे भारताची गान कोकिळा भारतरत्न स्वर सम्राज्ञी लता दीदी यांना श्रद्धांजली देत. आणि कविताही तशी झालेली. मला मुलांना आठवतं काही मुलं अजून ऐकायला तयार नाहीत, काही मुलं जरा ऐकायला तयार नाही आहेत. मला आठवतं पु ल देशपांडेंनी लता दीदीबद्दल फार छान उद्गार काढले होते. एकदा ते म्हणाले या जगात परमेश्वर आहे की नाही मला माहीत नाही, पण या जगामध्ये एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे जाणारा लता दीदीचा आवाज हे सत्य आहे. आणि त्या लता दीदींना आपण मानाचा एक श्रद्धांजलीपर कविता जी आलेली आहे ती कविता वाचणार आहोत. पहिली कविता स्वरलतेला श्रद्धांजली म्हणून सृष्टी देसाई ठळकवाडी हायस्कूल. मी सृष्टी देसाईला विनंती करतो की तिनं आपली कविता वाचायची. स्वरलते तुझे जाणे पंचतत्वात विलीन होणे, संगीत विश्वाची ती स्तब्धता होणे, हे सारे नियतीने नको असताना स्वीकारलेले दुखणे होते. गाण सम्राज्ञी तू, गाण कोकिळा तू, स्वर सरस्वतीला कधी पाहिले नाही, पण तुझी प्रतिमा पाहिली की कर जुळतात माझे. गाणं काय असतं हे तुझ्या स्वरांनी शिकवलं, लय तान राग कळत गेलं. तुझ्या स्वरांच्या सरींनी चिंब होणं म्हणजे माझ्यासाठी स्वर्गात थिरकणं होतं. तुझ्या स्वरस्मृती आहेत आमच्यासाठी, पण तू असणं आणि आता नसणं अबोल वेदनांचा हुंकार आहे. तुला माझी चिमुकली भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. मुलांनो मी तुम्हाला नंतर विचारणार देखील आहे एकूण कविता किती इथे सांगितल्या गेल्या आणि त्यातल्या आवडलेल्या 3 कविता कोणत्या. दुसरं आहे मी सर्वेश सुतारला बोलवतोय. सर्वेश सुतारबद्दल मला सांगू द्या. बागेतल्या कविताचे अध्यक्ष प्राध्यापक अलगुटी यांचे अनेक कार्यक्रम अनेक बागेमध्ये झाले. हा लहानपणापासून त्या बागेत छानशा कविता त्यानं वाचल्या आहेत. उद्याचा हा उगवता कवी आणि उत्तम रचना करतो. सध्या 8वीत असून त्याची कविता आहे बुलंद आवाज. बुलंद आवाज केवळ घोषणेसाठी नसून कशासाठी आहे ते त्याच्या कवितेत आपण बघूया. सर्वेश सुतार. बुलंद आवाज. बुलंद आवाज माझा माझ्यासाठी, बुलंद आवाज माझा माझ्या गावासाठी, बुलंद आवाज माझा माझ्या हक्काच्या राज्यासाठी, बुलंद आवाज माझा देशाच्या हितासाठी, बुलंद आवाज माझा पक्ष्यांसाठी त्यांना जगविण्यासाठी, बुलंद आवाज माझा प्राण्यांसाठी त्यांना प्रेम देण्यासाठी, बुलंद आवाज माझा गरिबांसाठी त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी, बुलंद आवाज माझा न्यायासाठी लढणाऱ्या नागरिकांसाठी,
बुलंद आवाज माझा सैनिकांसाठी, सीमेवर लढणाऱ्यांसाठी, आमचं रक्षण करणाऱ्यांसाठी आणि त्यांच्या आनंदासाठी. बुलंद आवाज माझा माझ्यासाठी, बुलंद आवाज माझा माझ्यासाठी. धन्यवाद. टाळ्या आणि छान छान असं मी काही म्हणणार नाही. आता तुम्हाला उत्स्फूर्त वाटलं पाहिजे. खरंच त्याची कविता फार छान होती, शब्दरचना होती. टाळ्या. आणि तुमच्या सगळ्या टाळ्यामध्ये त्यांचं टॉनिक आहे. तुम्ही ज्यांना टॉनिक दिलंच पाहिजे. तिसरी कविता घेतोय. कारण जगणं मुलीचं, लावण्या सांबरेकर महिला विद्यालय, तिला आमंत्रित करतोय. तिची कविता सादर होत असताना एक मुलानं लक्ष द्या. स्त्रियांच्यावर चाललेले अनेक अत्याचार या सूक्ष्म दृष्टिकोनातून तिनं किती सुंदर रीतीनं आपल्या कवितेमध्ये नोंद केलेली आहे. आणि सांगायला मुलीनो खूप वाईट वाटतं. दर 24 तासाला भारतामध्ये एका स्त्रीचा बळी चालला आहे. दर 24 तासामध्ये नाही, दर तासामध्ये म्हणजे 24 तासामध्ये एका दिवसामध्ये 24 स्त्रियांचा फक्त या अत्याचारामुळे मृत्यू होतो आहे. म्हणूनच म्हटलं आहे की आता स्त्रियांनी असं म्हणून चालणार नाही आहे. आणि मुलीनं तर लक्ष आहे. ढाळू नकोस अश्रू पुसणार नाही कोणी, ढाळू नकोस अश्रू पुसणार नाही कोणी, ही हाक यातनांची ऐकणार नाही कोणी. कविता सादर करते लावण्या सांबरेकर महिला विद्यालय. इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आजचा माझा प्रश्न सर्वांसाठी आहे, तरी नीट ऐका. बरं होतं ते बालपण ना, बरं होतं ते बालपण ना. कोणावर चिडचिड ना कोणावर राग, कोणावर चिडचिड ना कोणावर राग. आज प्रत्येकाच्या नजरेत दिसते एक वेगळी जात, आज प्रत्येकाच्या नजरेत दिसते एक वेगळी जात. आज पटलं तू फक्त शरीराने वाटलेस, मनाने नाही. आज पटलं तू फक्त शरीराने वाटलेस, मनाने नाही. असंच म्हणायची मला माझी आहे, असंच म्हणायची मला माझी आहे. आज भीती वाटते घरातून बाहेर पडायला, आज भीती वाटते घरातून बाहेर पडायला. कारण रस्त्यावर रावण आहेत नजरेनेच टोचायला, कारण आज रस्त्यावर रावण आहेत नजरेनेच टोचायला. आपल्यांच्या वेशात इथे लांडगे लपलेत, आपल्यांच्या वेशात इथे लांडगे लपलेत. आणि आम्हाला कपड्यावरून जज करण्यासाठी इथे सगळेच सरसावले, आणि आम्हाला कपड्यावरून जज करण्यासाठी इथे सगळेच सरसावले. अरे दुसऱ्यांचे काय घेऊन बसलात, अरे दुसऱ्यांचे काय घेऊन बसलात. इथे आपल्यांच्याच वेशात लांडगे लपलेत. अरे दुसऱ्यांचे काय घेऊन बसलात, इथे आपल्यांच्याच वेशात लांडगे लपलेत. आणि आम्हाला कपड्यावरून जज करण्यासाठी इथे सगळेच सरसावलेत. आज घरात देखील मुलीने मोठ्याने बोलायचे नाही अशीच आहे रीत. आज घरात देखील मुलीने मोठ्याने बोलायचे नाही अशीच आहे रीत. पण चालतंय मुलाने घराला येणं तेही दारू पीत, पण चालतंय मुलाने घराला येणं तेही दारू पीत. क्षणाक्षणात येथे प्रत्येकाचे विचार बदलतात, क्षणाक्षणात येथे प्रत्येकाचे विचार बदलतात. रोजच्या त्याच घटनांनी मन भेदतात, रोजच्या त्याच घटनांनी मन भेदतात. मग सांगा आम्ही मुलींनी जगायचं तरी कसं, मग सांगा आम्ही मुलींनी जगायचं तरी कसं. धन्यवाद. किती सुंदर शब्दामध्ये आत्ताची कविता मांडलेली होती. मी मुलांना तुम्हाला छान छान म्हणेन, कारण आत्ताची कविता फार छान रीती नाही, पण इथले शब्द फार सुंदर होते म्हणून मी म्हणेन. मी सुंदर सुंदर म्हणे, तुम्ही फारच सुंदर म्हणायचं. सुंदर सुंदर काय ह्या बाजूला आवाजच नाही. सुंदर सुंदर. आता जरा दंगा व्हायला पाहिजे की, पण ती कविता संपल्यानंतर बाल संमेलन आहे, थोडा दंगा होणार. पण याचा अर्थ कवितेतल्या शब्दाला हरवू नका. पुढची कविता घेतोय निसर्ग आणि ऋतू प्रतीक पाटील.
प्रतीक पाटीलबद्दल मला सांगू द्या जरासा. आणि खास करून मला मुद्दाम सांगायचं आहे प्रतीक पाटीलबद्दल. काही मुलं हसली सुद्धा, त्यांना कळालं. प्रतीक हा होमवर्क न करणारा विद्यार्थी म्हणून सतत मार खाणारा, आणि घरी सुद्धा त्याला सतत ओरडणं चालू होतं. 2 दिवसापूर्वी तो माझ्याकडे आला. मी त्याचं ओरडणं चालूच होतं, पण सर म्हणाला मी एक कविता केलेली आहे. माझे डोळेच पांढरे झाले. कविता केलेली आहे? काय सतत मार खाणारा कविता करू शकतो? आणि मग मी त्याला सांगितलं दे तुझी कविता. आणि काही मुलं आपली छंदोबद्ध वृत्तलेखनामध्ये किंवा मुक्त छंदामध्ये काय कविता करतात त्यांना माहीत नसतं हे, पण ती करतात. ते करणं फार महत्त्वाचं आहे. आणि विदोसाठी प्रबोधनीचं हेच तर यश आहे की जी पाठीमागे बसलेली आहेत त्यांना पुढे आणा, आणि जी वाचणार नाहीत त्यांना वाचायला शिकवा. आणि तू आता एक विद्यार्थी असा आला आहे, कविताच आहे नाही तुझ्या हातात. तर मी इतकं सांगायला लागलोय आणि माझी फजिती करतो. प्रतीक ऐकायला हरकत नाही. एक किस्सा सांगतो. एक मुलगा असंच घरात खूप रडत होतं कारण ती मॅट्रिकला नापास झालं होतं. आता बाप आपल्याला भयंकर मारणार म्हटल्यानंतर ज्या भीतीनं ते बसलं होतं आणि रडत होतं बापाला, त्यांनी त्याच्यावर हात फिरवला आणि म्हटलं काय रडतोयस? नाही म्हणाला मी नापास झालोय. तो म्हणाला त्याच्यात काय, पुढच्या वर्षी पास होशील. पण तुझ्यासारखं गाणं या संपूर्ण भारतामध्ये मी ऐकलं नाही इतकं सुंदर. तू तुझ्या वर्गात तरी म्हणतात काय असलं गाणं? आणि तोच मुलगा अरुण दाते पुढे संपूर्ण भारतात गजल सम्राट. प्रतीक काय होईल मी सांगत नाही. कविता बघूया. हिवाळा वारा पाऊस धारा, बघतोय कसा निसर्ग सारा. हिवाळ्यात स्पर्श होतो थंड थंड वारा, पावसाळ्यात जाणवतात जलधारा. निसर्ग म्हणजे आपल्या जीवनाचा गाभारा. ऊन आणि पावसामुळे झाला इंद्रधनुष्याचा पसारा. रात्री आकाशात लुकलुकतो ध्रुव तारा. नाचत्या मोराला पाहून टाळ्या रे मारा. निसर्गाचा आनंद मनात भरा. निसर्गाशिवाय पडत नाही मनाला ठरा. सर्वांना हा निसर्ग प्यारा, सर्वांना हा निसर्ग प्यारा. पुढच्या वर्षीची त्यानं दिलेली एक आमंत्रणाची तुम्हाला पावती लक्षात ठेवा. मी जी सांगणार असं तुम्हाला वाटलं पाहिजे. अरे प्रतीक सांगतो म्हणजे मी का सांगणार नाही असं वाटणंही महत्त्वाचं आहे. पुढचं लक्षात ठेवा. नोव्हेंबर डिसेंबर या दरम्यान पुढच्या वर्षी होणार आहे त्या संमेलनात तुमच्या कवितांचा पाऊस पडो. पुढची कविता आहे. किती साधे शब्द असतात बघा. 8वीच्या मुलानं मराठवाड्यामध्ये अखिल भारतीय संमेलनात ही कविता बालसाहित्य संमेलनात वाचली होती. फूल होऊन फुलता यावं. काय सुंदर शब्द आहेत बघा. फूल होऊन फुलता यावं, वेल होऊन झुलता यावं. झाडाच्या शेंड्यासारखं वाऱ्यावर झुलता यावं. यासारखीच कविता घेऊन येते किनारा नावाची प्रियल चौगुले. शब्द साधे. मराठवाड्यातील सुरेश सावंत या विद्यार्थ्यांना वाचलेली कविता. आणि आता प्रियल चौगुले. सूर्याच्या मावळत्या वेळी येई समुद्राला भरती. लाटाही येती उंच उंच करती. उंच उंच लाटांचा खळखळाट फार. झुलत असत झाडे नारळाची हिरवीगार. झुलता झुलता येत असे वारा. चोहीकडे पसरला हा शिंपल्यांचा पसारा. शिंपल्यांचा पसारा दिसे हा पांढरा. अशा या शिंपल्याने नटलेला किनारा. किनाऱ्यावर असे वाळूचे कण. ते पाहण्यासाठी येती दूरून सारेजण. उष्णतेने होते गरम वाळूचे कण. जणू काही ज्वालामुखीचेच वातावरण. किनाऱ्याचा हा वेगळाच आनंद. ते पाहण्यात होती सारेच दंड. वाळूच्या कणात बनत असे किल्ला. किल्ल्यातून मिळत असे मराठी संस्कृतीचा सल्ला. सल्ल्यामध्ये असे त्या माया. डोक्यावर येई सूर्याची छाया. सूर्याची छाया जाई डोंगरा आड.
पक्षीही जाती आपल्या घरट्यात. घरट्यात असे पक्ष्यांचा किलबिलाट, घरात घुमत असे चहाचा घमघमाट. इतके सुंदर दृश्य किनाऱ्याचे असे, जणू काही पांढरे पाणी बघतच बसे, जणू काही पांढरे पाणी बघतच बसे. धन्यवाद. असा दंगा चालतो खूप मोठ्या, नुसतं असलं काय ओरडतंय, खूप मोठ्याने ओरडतात. आता काय ही दाद बस भांडवे. छान कविता निसर्गाबद्दलची सांगितली. पुढचं 2 कविता अशा आहेत त्या शेतकऱ्यावर लिहिलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा काळीच फाटून टाकणारा विषय आहे. मी मगाशी स्त्रियांच्या बद्दल सांगितलं. शेतकऱ्यांचं दर अर्ध्या तासाला एक मरण व्हायला लागलंय संपूर्ण देशामध्ये. त्यांची आकडेवारी बाहेर पडली की आपण अगदी हेलावून जातो. माणूस मरतो का, कशासाठी मरतो, का मरतो, ह्याची कारणं शोधण्यासाठी आपली कविता खर्च करायला लागली. हेही छान आहे. साहित्य म्हणजे मुलांना काय असतं, कथा, कादंबऱ्या आणि त्याच्यानंतर ह्या कविता. हे काही मनोरंजनासाठी साधन नाही. जगणं कसं, जगता आलं तर कसं जगावं, दिमाखानं कसं जगावं, ह्या सांगणाऱ्या कथा, कादंबऱ्या आणि कविता असतात. पुढची कविता देते रोशनी पाटील. तिनं शेतकऱ्यांच्या जीवनावर गुंफलेली ही शब्द आहेत. आपण बघूया. अन्नदाता. का तू असा असशी, राबून पीक पिकविशी, ते मोठे करीशी, भाव नाही मिळाला तर आत्महत्या करीशी, मुलांना वाऱ्यावर सोडीशी, त्यांचा विचार न करीशी, आत्महत्या करून पैसे का मिळविशी, नवरा हवा नोकरीवाला, डॉक्टर, इंजिनियर, बिझनेसमॅन, कोणी म्हणते का करा जुळवणी शेतकऱ्याशी, राबून मुलांना शिकविशी, उन्हात काम करीशी, कर्ज काढून शिक्षण देशी, मुले मोठी होऊन तुलाच वाऱ्यावर सोडीशी, काय तुझी ही दशा, सगळ्यांनी केला तुझा छळ, तरी त्यांनाच तू अन्न देशी, खचून जाऊ नको अन्नदाता, शेतीप्रधान देश आमचा, तू देशाची शान असशील. धन्यवाद. पण आता म्हणायला हरकत नाही, ही छान कविता होती. छान 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 छान. दुसरी कविता शेतकऱ्यावरच आहे आणि मी आमंत्रित करतोय दुसरी मनाली नेवली. ती विद्या मंदिर सरोईमधून आलेली आहे. 1 मिनिट म्हणाली. मुलांना माहिती आहे, एक हत्ती मेला की सरकार म्हणतं 1 कोटीचं नुकसान झालं. पण आमचा एक गरीब शेतकरी दगावला तर त्याच्या घरी लाखापर्यंत सुद्धा पोचत नाही. ही दीनवाणी दशा बघून एका शेतकऱ्याचं विवळलेलं मन, त्याचा आक्रोश, त्याचा संताप, हा सगळा त्या कवितेतून तिनं व्यक्त केलेला आहे. अतिशय सोयीक दर्जाची कविता आहे. मनपूर्वक आहे का. शेतकरी. काळा असेल रंग त्याचा पण रान हिरवेगार, काळा असेल रंग त्याचा पण रान हिरवेगार, मोबदला असतो कमी आणि कष्ट त्याचे फार, मोबदला असतो कमी आणि कष्ट त्याचे फार, त्याने पिकवलेल्या त्या सोन्याला कोण योग्य किंमत देत नाही, त्याने पिकवलेल्या त्या सोन्याला कोण योग्य किंमत देत नाही, दुःख त्याच्या जीवनातले समजून कोण घेत नाही, दुःख त्याच्या जीवनातले समजून कोण घेत नाही, हाल त्याचे काय सांगू शब्द नाही उठात, हाल त्याचे काय सांगू शब्द नाही पोटात, जगाचा तो कुशिंदा ज्याच्या अन्न नाही पोटात, ज्याच्या अन्न नाही पोटात, कर्ज त्याच्या अंगावरी पाऊस साथ देत नाही, कर्ज त्याच्या अंगावरी पाऊस साथ देत नाही, दुष्काळात तो खचत जातो सरकार हात देत नाही, दुष्काळात तो खचत जातो सरकार हात देत नाही, आराम नाही जीवनात त्याच्या फक्त कष्ट लिहिले गेले, आराम नाही जीवनात त्याच्या फक्त कष्ट लिहिले गेले, कर्जाच्या भारापायी न जाणे किती देव मेलेत, न जाणे किती देव मेलेत, कर्जमाफी म्हणता तुम्ही करत काहीच नाही, कर्जमाफी म्हणता तुम्ही करत काहीच नाही, GR लिहायला पेनामध्ये तर तुमच्या शाहीच नाही, GR लिहायला पेनामध्ये तर तुमच्या शाहीच नाही, अरे बंद करा तोंड तुमची काम करा घाईत, अरे बंद करा तोंड तुमची काम करा घाईत, आमच्या घामाचा मोबदला मागतोय भीक मागत नाही, आमच्या घामाचा मोबदला मागतोय भीक मागत नाही, भीक मागत नाही. धन्यवाद. सुंदर
शब्दांनी नटलेली ही कविता होती. त्याच्यातल्या वेदना तुम्ही बघितल्या. म्हणून मी आता छान छान म्हणण्यापेक्षा सुंदर सुंदर, तुम्ही फारच सुंदर म्हणायचं. सुंदर 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 सुंदर. पुढच्या कवितेकडे येत असताना मला मुलांनो जरा शंका वाटली की मी हा शब्द, एकच शब्द मी, या मीवर कविता होऊ शकते मला वाटलं सुद्धा नव्हतं. पण सुरेख दर्जाची कविता हर्षदा वारेकरीनं केलेली आहे. मी या शब्दावर 8वीच्या विद्यार्थ्याचं इतकं सुंदर लिहावं कळत नव्हतं. हर्षदा, या जीवाला त्या जीवाची ओढ राही नाही. शब्द नीट आहे का? त्या कवितेचा भावही तसा असू शकेल. या जीवाला त्या जीवाची ओढ राहिली नाही, पूर्वीसारखी साखर ही गोड राहिली नाही. या वेदना तिनं त्या कवितेतून मांडलेल्या आहेत. मी, हर्षदा वारेकर. कधी मी एकला साऱ्या जनातही, कधी मी गर्द माझ्या मनातही, कधी मी कालचा आजच्या क्षणातही, कधी मी आजचा कालच्या घनातही, कधी मी घायाळ लाजऱ्या फुलातही, कधी मी हासरा बोचऱ्या कटकातही, कधी मी सुखी दुःखाच्या हिमतुषारातही, कधी मी सुखी दुःखांच्या जलधारातही, कधी मी पोरका आपल्या माणसातही, कधी मी आपला साऱ्या परळातही, कधी मी अचल घनघोर वादळातही, कधी चंचल स्थिर भोवतालातही, कधी मी कुरूप साऱ्या रूपातही, कधी मी असीन सुंदर कुरूपातही, कधी मी भडंग उच्च अमीरातही, कधी मी धुनी चिंधलेल्या कंगालातही, कधी मी वैरागी साऱ्या उपभोगातही, कधी मी भोगी साऱ्या वैराग्यातही, कधी मी बंदिस्त मुक्त जगातही, कधी मी मुक्त साऱ्या बंधनातही. धन्यवाद. इतक्या लहान वयात किती छान शब्द वापरून कविता तयार करू शकते. नुसतं ओरडणे, पुढच्या वर्षी इथं ओरडायला यायला पाहिजे. कविता घेऊन मग गमती. पुढची एक कविता वेळ घालवता मी जरा मुलांना सांगतोय. पुढची कविता आहे करोना व्हायरस. आता जरा तो कमी झालेला आहे, पण यावर कविता अतिशय सुरेख दर्जाची केलेली आहे स्नेहल दळवी. बालवीर विद्या निकेतन बेळगुंदी सारखं एक लहानसं गाव आणि त्याच्यात एक कवी तयार होते, याचा मला खूप आनंद होतोय. करोनानं माणसाला, या जगातून करोडो माणसं या करोनानं गेली मुलांना तुम्हाला माहिती आहे. आणि 2 वर्ष आपण घरातच राहिलो आणि त्या काळामध्ये करोनानं सुद्धा आम्हाला काहीतरी शिकवलं. हा आशावाद तिनं त्या कवितेत मांडलाय. किती माणसं गेली, कशी गेली हे न करता करोनानं काय शिकवलं. मी एकाच वाक्यात सांगू, कीर्तनकारानं पण सांगितलं होतं, करोनानं एकच शिकवलं, कुणी कुणाचं नसतं. या जगात त्याला लांबून पाहावं लागलं, ही एक दुर्दैवाची गोष्ट. पण तिच्या कवितेमध्ये एक आशावाद आहे. काय शिकवलं? करोना व्हायरस, स्नेहल दळवी, बालवीर विद्या मंदिर, बेळगुंदी. कोरोना व्हायरस आला दुःख घेऊन, कोरोना व्हायरस आला दुःख घेऊन, त्यानं केलं एक चांगलं काम. अहो कोरोना व्हायरस आला दुःख घेऊन, त्यानं केलं एक चांगलं काम. केला एकत्र भारत देश, केला एकत्र भारत देश. हे करू शकलं असतं का कोणतं दाम? कोरोना व्हायरस आला दुःख घेऊन, अहो कोरोना व्हायरस आला दुःख घेऊन, त्यानं केलं एक चांगलं काम. अहो कोरोना व्हायरस आला दुःख घेऊन, त्यानं केलं एक चांगलं काम. ज्या लोकांनी कधी काळी सोडलं होतं घरदार, ज्या लोकांनी कधी काळी सोडलं होतं घरदार, त्यांना दाखवले घराच्या वाटेचे द्वार. कोरोना व्हायरस आला दुःख घेऊन, अहो कोरोना व्हायरस आला दुःख घेऊन, त्यानं केलं एक चांगलं काम. अहो कोरोना व्हायरस आला दुःख घेऊन, त्यानं केलं एक चांगलं काम. ज्यांनी विसरली होती नाती गोती, ज्यांनी विसरली होती नाती गोती, त्यांना कळली त्याच नात्यातील गोडी.
कोरोनाला दुःख घेऊन, त्यानं केलं एक चांगलं काम. अहो कोरोना व्हायरस आला दुःख घेऊन, त्यानं केलं एक चांगलं काम. फूट पडलेल्या समाजाला केलं एकत्र, फूट पडलेल्या समाजाला केलं एकत्र. हे कुणाला जमलं असतं का? हे कुणाला जमलं असतं का? हे कुणाला जमलं असतं का? धन्यवाद. अतिशय सुरेख आणि उत्तम शब्दामध्ये मांडलेली कविता. ही आता 8वीची विद्यार्थिनी इतकं चांगलं लिहू शकते. मुलीनं पण लक्षात घ्या, मुली जरा गंभीर बसलेली दिसायला लागल्या का त्यांची जेवणाची वेळ झाली का? पुढची कविता फार सुंदर आहे. हिनं करोना व्हायरस लिहिलं आणि एका मुलीनं लिहिलेलं आहे, गायत्री बडगावे, ठळकवाडी हायस्कूलची विद्यार्थिनी, आरती रोगराईची. आता आरती देवाची असते तुम्हाला माहिती आहे. सांगा मुलांनो, सुख करता दुःख हरता ही आरती कोणी लिहिली? सुख करता दुःख हरता ही आरती कोणी लिहिली? रामदास. रामदासांनी अनेक आरत्या लिहिल्या. त्याच्यामध्ये ही जी आरती आहे ती रोगराईची. करोना व्हायरस होऊन गेल्यानंतर सुद्धा माणसाला थांबवलं नाही, आणखी काही रोगराई आल्या. त्या गायत्री बडगावीने लिहिलेली शैली फार छान आहे. आरतीच्या तालावर तिने लिहिली आहे, जीव घेणी आरती ही रोगराई, करोना नंतर आता ओमोगरांची घाई. मी विनंती करतोय आरती रोगराईची गायत्री बडगावी. पुढचे शब्द तिचे ऐका, किती सुंदर शब्दामध्ये लिहिलेले आहे. माझे नाव गायत्री संजय बडगावे, शाळेचे नाव ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी बेळगाव. कवितेचे नाव आरती रोगराई. जीवघेणी ही रोगराई, कोरोना नंतर आता ओमिक्रॉनची घाई, कॉर्ला मलेरिया सारख्या विविध रूपांची, आघाड मेवा तुझी तू प्यासी प्राणांची. जीवघेणी लोकांच्या विश्वासाची डोळे गंगेरी, भारतीय वॅक्सिनचे जगी घुमती नारे. जीवघेणी इथंच राहायचे का आता सर्व काळा, पोटी भरते आता तुम्ही ठरलेली फळा, सांगू सगळा आता नियम पाळा, सोलू देत ग आता नियमित शाळा. जीवघेणी आरती सुरू झाली की लगेच त्यांना वाटलं टाळ्या वाजवायच्या, आणि यानंतर त्यांना वाटलं की प्रसाद पण वाटला. प्रसाद आधीच दिलेला आहे. पुढची कविता आहे जीवनाचं सार्थक, वेदिका खंडूकर. आपल्या सोप्या शब्दातून ती मांडते. मुलांनो, फक्त टाळ्या वाजवता वाजवता हेही ऐका त्यातले शब्द आपल्याला जमतात का? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम आरपार. एकही शब्द त्याच्यात कठीण काही नाही. आणि मग ज्यावेळेला धर्म म्हणजे काय असा ज्यावेळेला साने गुरुजींना प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, दुसऱ्याला त्रास न होता होईल असं वागणं म्हणजे धर्म. आता मुलांनो, तुम्ही टाळ्या वाजवा, ओरडा, पण ते दुसऱ्याला त्रास न होता होईल असं वागा म्हणजे धर्म. आणि मग आता मी विनंती करतोय वेदिका खंडूकर आपल्या सोप्या शब्दातून ती कविता मांडते, जीवनाचं स्वार्थ. जीवनातला एक एक क्षण देवा तुझ्या भक्तीने नाहू दे, जीवनातला एक एक क्षण देवा तुझ्या भक्तीने नाहू दे, गीत गाऊनी तुझेच देवा जीवन धन्य होऊ दे. तूच एकटा माझात राहता, तूच एकटा माझात राहता, मग दावी दे मार्ग आता, मार्गावरती अशीच देवा वाट चालू होऊ दे. तुझ्या विनारे नाही कोणी, तुझ्या विनारे नाही कोणी, क्षणिक सारी नाती गोती, तुझ्या चरणी अनन्य भावे मम जीवन हे वाहू दे. नसे वासना सुख दुःखाची, नसे वासना सुख दुःखाची, नको संपदा धन संपत्तीची, आयुष्याच्या वाटेवरती तुझेच दर्शन होऊ दे, आयुष्याच्या वाटेवरती तुझेच दर्शन होऊ दे. धन्यवाद.
शेवटच्या अशा कवितेच्या संदर्भात आता मी सांगणार आहे. त्याआधी रसिका गोजगेहून आलेली रसिका जर असेल तर तिनं व्यासपीठाकडे यावं. लांबून आलेली आहे ती गोजग्याहून. सारिका होनगेकर आहे का? तिने व्यासपीठात घ्यायचं आहे. तत्पूर्वी मुलांनो, हा जो सगळा सोहळा सकाळपासून तुम्ही पाहतो आहात किंवा सकाळपासून तुम्ही ऐकता आहात, हा आनंद सोहळा यावर्षी कोरोना काळातही घ्यावा न घ्यावा या अनुषंगानं तो घेतला गेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून आपल्याला लाभलेले आहेत नीलूताईंना आठवण नसेल, पण त्यांच्या वडिलांच्या बरोबर आम्ही टिळकवाडीत शिबिरं घेतली होती. त्याच्यात मला आनंद वाटला की त्यांना बघितल्यावर मी त्यांच्यासोबत होतो. आणि मुलांसाठी अतिशय धडपड तेव्हापासून त्यांची चालू होती, आजही चालू आहे. त्यांच्या विचारासाठी मी माझं बोलणं कमी करत आता फक्त कविता ऐकवत आलो. जाता जाता एक अतिशय सुरेख कविता आपण ऐकणार आहोत. ती आहे वृद्धाश्रम. आणि हा एक आपल्या संपूर्ण समाजाला मिळालेला एक शाप आहे. आई वडील वृद्ध झाले की लगेच त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाका. त्याचे महिन्याचे किंवा वर्षाचे पैसे भरता येईल तेवढे भरा. घरातलं छान गोजीरवाणं कुत्रं आपण छान रीतीनं पाळतो, पण माणसानं असं ढकलून देतो. ह्या कवितेत ती वेदना आलेली आहे. आणि ही वृद्धाश्रम आपल्याला लागलेला हा जो शाप आहे तो त्या मुलीनं आपल्या अनुभवाचा जो भाग आहे तो त्या कवितेत मांडला आहे. मुलांनो, म्हातारा या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे? महान तारा. अनुभवाचा तो एक महान तारा असतो. त्यांच्या अनुभवातून आपल्याला पुढे काही शिकावं लागतं आणि ते शिकणं फार महत्त्वाचं असतं. एक कवितेच्या अनुषंगानं मी म्हणेन, एक कवी म्हणतोय, जगातील सर्वात सुंदर प्राणी कोणता असेल तर साप. तो स्वच्छ आणि त्या सापालाच कवी विचारतोय, एवढ्या सुंदर नितळ झऱ्याच्या पाण्याच्या मधून तू जातोस, हिरव्यागार रानराईतून तू फिरत असतोस, थंडगार वारुळात तू असा पहुडलेला असतोस, मग हे सापा मला सांग, हे विष तुझ्यात आलं कुठून? तू, शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे, तू माणसांच्या वस्तीत तर जाऊन आला नाहीस ना? विचार करायला लावणार ते भाग्य आहे. आणि म्हणूनच वृद्धाश्रम ही कविता मांडते आहे, जी रचना पावले मराठी विद्यानिकी त्यांची विद्यार्थिनी. वृद्धाश्रम. तत्पूर्वी रसिका आली असेल तर ताबडतोब गोजग्यावर आलेली ती ताबडतोब व्यासपीठाकडे यायचं. सोसल्या या घरामध्ये मातृत्वाच्या वेदना, त्या तुझ्या जन्माच्या गोड आठवणीसह. मला याच घरात आहे राहायचं, धाडू नको पोरा मला वृद्धाश्रमी नाही जायचं. पाहिलं या घरामध्ये मी तुला रांगताना, तुला गोष्टी सांगतानाच्या आठवणीसह. मला याच घरात आहे राहायचं, धाडू नको पोरा मला वृद्धाश्रमी नाही जायचं. पाहिलं या घरामध्ये तुला चालताना पडताना पळताना खेळतानाच्या आठवणीसह. मला याच घरात आहे राहायचं, धाडू नको पोरा मला वृद्धाश्रमी नाही जायचं. घेतलास या घरामध्ये तू पहिला श्वास, इथे शेवटचा श्वास मला आहे घ्यायचं. धाडू नको पोरा मला वृद्धाश्रमी नाही जायचं. धाडू नको पोरा मला वृद्धाश्रमी नाही जायचं. धन्यवाद. चांगल्या शब्दानं आता जरा ओरडलं नाही ते चालेल, कारण वृद्धाश्रमाची कविता होती, गंभीर कविता होती. पण या सर्व कवींनी अतिशय चांगल्या दर्जाच्या कविता केल्या. मी म्हणत नाही ते छंदोपंत आहेत, कारण बालकवी किंवा बालकविता ह्याचे 12 प्रकार आहेत मुलांना, आणि त्याचा एक तौलनिक अभ्यास असा केलेला आहे. आणि हे सगळं लिहिताना या मुलांनी त्याचा अभ्यास केला नसेल, पण त्या दिशेनं तो प्रवास आहे. आणि हा प्रवास करण्याचा रस्ता मात्र दाखवलेला आहे गुरुवर्य विगो साठे प्रबोधिनीचे सभासद आणि मराठी
विद्यानिकेतनचे शिक्षकेतर ज्या सगळ्या लोकांनी याच्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत. हे भव्य सगळं जे व्यासपीठ तुम्ही मुलांना बघताय, क्षणात टाळ्या वाजवता निघून जाता, पण हे तयार करण्यासाठी महिना याच्यासाठी तपश्चर्या करावी लागते. कोण येणार, किती मुलं येणार, त्यांची व्यवस्था काय, हे सगळं पाहावं लागतं आणि हे सगळं या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळं आम्ही सगळ्या मुलांनी व्ही गोसाठे प्रबोधिनी आणि मराठी विद्यानिकेतन या शिक्षक या सगळ्यांसाठी जोर